नमस्कार. करोनाच्या दुसऱ्या लाटेतून सगळा देश हळूहळू बाहेर येतोय आणि एक फार मोठी मनुष्यहानी आणि अनेक प्रकारची हानी आपण सर्वांनी सोसलेली आहे, सगळ्या देशांनी सोसलेली आहे. आणि अशा वेळेला मनात एक प्रश्न येतो, की समजा इतर लोकशाही देशातील देशप्रमुखांप्रमाणे आपले पंतप्रधान देखील नियमित पत्रकार परिषदा घेत असते, तर करोनाच्या या दुसऱ्या लाटेमुळे झालेली प्रचंड मनुष्यहानी, प्रचंड आर्थिक हानी, शारीरिक मानसिक त्रास आणि त्याचं झालेलं अपरिमित नुकसान हे कमी झालं असतं का? अ, एखादी दुर्घटना घडून गेल्यानंतर त्या दुर्घटनेचं विश्लेषण करणं हे अनेकदा काथ्याकूट असं वाटू शकतं, एक वृथा काथ्याकूट असं वाटू शकतं. विशेषतः ती दुर्घटना जर व्यक्तिगत स्वरूपाची, व्यक्तिगत आयुष्यातील असेल तर. पण जेव्हा सार्वजनिक पातळीवरची अशी मोठी दुर्घटना घडून जाते, तेव्हा मात्र असं आपण म्हणू शकत नाही. कारण वैयक्तिक स्वरूपाची जी हानी, वैयक्तिक स्वरूपाची दुर्घटना असते, त्याचं एका प्रकारे विश्लेषण करणं, याच्यातून बऱ्याचदा फक्त एक अपराध गंडच तयार होऊ शकतो, की असं केलं असतं तर काय झालं असतं. आणि मग आपण सर्वजण आपलं एक मानसिक खच्चीकरण देखील होऊ शकतं आणि भविष्यात आपण संकटांना उमेदीने सामोरं जायच्याऐवजी आपलं खच्चीकरण आपल्या अपराधग्रस्त भावनेने होऊ शकतं. परंतु जेव्हा देशपातळीवर अशी एखादी दुर्घटना घडते, तेव्हा मात्र झालेल्या दुर्घटनेचं अत्यंत काटेकोर आणि भावनाविरहित असं विच्छेदन किंवा ज्याला आपण विश्लेषण हे अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याची जबाबदारी देखील आपण निश्चित ठरवली पाहिजे. आणि तसं झालं तरच आपण पुढे जर अशी घटना आली तर त्यावेळेला योग्य प्रतिसाद या संकटांना देऊ शकतो. त्यामुळे मी पहिल्यांदा जो प्रश्न उपस्थित केला, की जर इतर लोकशाही देशातील देशप्रमुखांप्रमाणेच आपले पंतप्रधान देखील नियमितपणे जर पत्रकार परिषदा घेत असते, तर ही मनुष्यहानी, हे मोठं संकट, याचा झालेला वाईट परिणाम हा थोडा कमी झाला असता का? हा मला वाटतं प्रस्तुत असा प्रश्न ठरतो. इथे डोनाल्ड ट्रम्प यांचं उदाहरण घेता येईल. अमेरिकेचे त्यावेळेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेव्हा करोनाची सुरुवात झाली त्या देशामध्ये, तेव्हा त्यांनी करोनाकडे पूर्ण दुर्लक्ष केलं आणि त्यांनी करोना हे कसं काही फारसं लक्षात घेण्यासारखं संकटच नाहीये, उगीच त्याचा बागुलबुवा केला तो, अशा तऱ्हेची भूमिका घेतली. मास्क न वापरणे याला त्यांनी पुरुषार्थ आहे असं जणू काही अमेरिकन जनतेला संदेश दिला आणि सर्व वैद्यकीय सल्ल्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं आणि याची फार मोठी किंमत ही अमेरिकन जनतेला त्यावेळेला द्यावी लागली. त्यावेळेला परंतु दोन गोष्टी मात्र अमेरिकन जनतेच्या बाजूच्या ठरल्या. एक तर डोनाल्ड ट्रम्प यांना पत्रकार परिषदा घेणं टाळता आलं नाही आणि दुसरं म्हणजे माध्यमांनी सरकारचं अंकित होणं टाळलं. पत्रकार परिषदा घेणं टाळणं हे अमेरिकेमध्ये प्रचंड कमीपणाचं मानलं जातं. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांची कितीही इच्छा असली तरी त्यांना पत्रकार परिषदेपासून पळ काढता आला नाही आणि त्यामुळे त्यांना नियमित पत्रकार परिषदा घ्याव्या लागल्या, रोज पत्रकार परिषदा घ्याव्या लागल्या. कारण जेव्हा देश संकटात असतो तेव्हा राष्ट्रप्रमुखाने रोज या पत्रकार परिषदा घेणं हे तिथे आवश्यक मानलं गेलं आणि डोनाल्ड ट्रम्प यांना हे टाळता आलं नाही. आणि या दोन गोष्टी, एकतर माध्यमं ही स्वतंत्र राहिली, त्यांनी सरकारच्या दडपशाही पुढे झुकण्यास नकार दिला आणि डोनाल्ड ट्रम्प यांना पत्रकार परिषदांपासून पळ काढणं शक्य झालं नाही. याचा परिणाम असा आला की डोनाल्ड ट्रम्प यांना रोज पत्रकार परिषदा घ्याव्या लागल्या. या पत्रकार परिषदेमध्ये अत्यंत निर्भीडपणे पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले, अत्यंत अडचणीत आणणारे प्रश्न विचारले. डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदा प्रश्न टाळायचा प्रयत्न केला, परंतु त्यानंतर त्यांना जेव्हा पत्रकार बधत नाहीयेत म्हटल्यावर पत्रकारांना अगदी त्यांनी उघड धमकी देण्याचा प्रयत्न केला. परंतु अमेरिकन पत्रकार त्यालाही बदले नाहीत आणि या सगळ्याचा परिणाम असा झाला की सतत डोनाल्ड ट्रम्प यांना कोविड प्रश्नावर सामोरं जावं लागलं, जनतेसमोर यावं लागलं आणि त्यामुळे एकंदरच अमेरिकन प्रशासनाचं
कोविड पासूनचं लक्ष दुसरीकडे जाऊच शकलं नाही. आणि हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. आणि याचा सुरुवातीला जरी डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत बेफिकिरी दाखवली तरी त्यांनी देखील मग लशीच्या संदर्भामध्ये काही पावलं उचलली. आणि पुढे जो बायडन हे सत्तेवर जेव्हा आले तेव्हा त्यांनी ही प्रक्रिया अतिशय गतिमान केली. आणि आज परिस्थिती अशी आहे की अमेरिकेत 60% अधिक लोक आता कोविड पासून लशीद्वारे पूर्णपणे संरक्षित झालेले आहेत. आणि आता त्यांनी असंही सांगितलंय की या 60% लोकांनी आता मास्क किंवा मुखपट्टी देखील वापरण्याची अजिबात गरज नाहीये. अशी परिस्थिती आज अमेरिकेमध्ये आहे. नरेंद्र मोदींनी सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा कोविड-19चं इथे आगमन झालं तेव्हा लोकांना काही कार्यक्रम दिले. त्याच्यामध्ये लोकांनी दिवे लावणे, थाळ्या वाजवणे हे सगळे पंतप्रधानांच्या मते लोकांचं मनोधैर्य वाढवणारे असे कार्यक्रम त्यांनी दिले. त्यानंतर किंवा त्याच्या आधीच खरं तर त्यांनी लॉकडाऊन देखील एक अत्यंत देश पातळीवरचा लॉकडाऊन देखील जाहीर केला. आणि या सर्व कृत्यांमधून विशेषतः त्यांच्या सर्व कार्यक्रमांना लोकांनी अतिशय भरघोस किंवा प्रतिसाद दिला. टाळ्या वाजवणे, थाळ्या वाजवणे किंवा दिवे लावणे ह्याला मोठा प्रतिसाद जनतेने दिला. आणि लॉकडाऊन मग एक संबंध देश पातळीवरचा लॉकडाऊन त्यांनी जाहीर केला. आणि या कार्यक्रमाद्वारे एका प्रकारे कोविडच्या लढाईमध्ये संबंध देशाचं नेतृत्व हे करणारा सरसेनापती, ज्याला कमांडर इन चीफ असं म्हणतात, असा नरेंद्र मोदींनी स्वतःला एका प्रकारे ती जबाबदारी त्यांनी घेतली असं एका प्रकारे त्यांनी जाहीर केलं. आणि त्यानंतर देखील त्यांनी मग आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी असं जाहीर केलं की भारताने ही करोना विरुद्धची लढाई जिंकलेली आहे. भाजपाने लगेच या सगळ्या विजयाचं, खरं तर तो विजय नव्हता हे आपल्याला आता कळलं, पण त्या विजयाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला दिलं. परंतु या सर्व काळात आणि नंतर देखील आपले पंतप्रधान कधीही पत्रकार परिषदांना सामोरे गेले नाहीत. त्यांनी कधीही पत्रकारांचा कोणताही प्रश्न पत्रकारांकडून विचारण्याचं स्वातंत्र्य पत्रकारांना कधीच नव्हतं. कारण कधीच पत्रकार परिषदा या इतर देशातील राष्ट्रप्रमुख जशा आयोजित करत होते तसं त्यांनी कधी केलं नाही. समजा त्यांनी जर पत्रकार परिषदा घेतल्या असत्या तर त्यांना अत्यंत अडचणीत आणणारे प्रश्न जरूर विचारले गेले असते. त्याचा पंतप्रधानांना त्रास देखील झाला असता. परंतु देशाला मात्र त्याचा फार मोठा फायदा झाला असता. उदाहरणार्थ पत्रकार परिषदेमध्ये त्यांना निश्चितपणे असं विचारलं असतं की आता एवढं कोविडचं संकट आहे तर तुम्ही कुंभमेळा जो होऊ घातला आहे त्याला परवानगी का देत आहात, तो का नाही थांबवत आहात. जेव्हा असा प्रश्न त्यांना पत्रकार परिषदेमध्ये थेटपणे विचारला असता तर तेव्हा काही पंतप्रधान असं नसते म्हणू शकले की नाही, मला लोकांची धर्मश्रद्धा ही लोकांच्या आरोग्यापेक्षा जास्त महत्वाची आहे. म्हणजे अशी त्यांच्या हिंदुत्ववादी भूमिका त्यांनी घेतली नसती. त्यांना घेणं तेव्हा अवघड झालं असतं उघडपणे. आणि त्यांनी हिंदुत्वाचं ते दडपण आपल्यावरून झुगारून दिलं असतं. आणि त्यांनी निश्चितपणे त्यांना असं म्हणावं लागलं असतं की नाही, या ठिकाणी मी ज्याला धर्मश्रद्धे पलीकडे जाणारी, ज्याला इहवादी भूमिका, इहवादी याचा अर्थच इंग्लिशमध्ये सेक्युलर, इहवादी म्हणजे जे पारलौकिक जगाच्या अलीकडचं आहे, म्हणजे जे आपलं जग आहे तिथे लोकांचं आरोग्य हे इहवादी गोष्ट आहे. म्हणजे त्याला श्रद्धेशी काही संबंध नाही, श्रद्धेच्या पलीकडच्या गोष्टी आहेत. पण त्याला म्हणजे ज्याला कर्मकांड किंवा इतर ज्या श्रद्धेच्या गोष्टी असतात, पारलौकिक क्षेत्रातल्या गोष्टी असतात, त्याच्यापेक्षा ही इहवादी क्षेत्रातली गोष्ट म्हणजे लोकांचं आरोग्य हे जास्त महत्वाचं आहे. अशी त्यांना इहवादी म्हणजे सेक्युलर भूमिका ही त्यांना पंतप्रधानांना घ्यावी लागली असती. आणि असा घेऊन त्यांना कुंभमेळ्याला देखील बंदी घालावी लागली असती. आणि यामुळे एक प्रचंड मोठा अनर्थ हा निश्चितपणे टळला असता. पंतप्रधानांना अनेक प्रश्न विचारले गेले असते. पंतप्रधानांना विचारलं गेलं असतं की तुम्ही या कोविडच्या संकटामध्ये एवढ्या मोठ्या सभा कशा काय घेतल्या जात आहेत, मास्क न लावता एवढ्या सभा कशा घेतल्या जात आहेत. आणि हे जेव्हा प्रश्न उपस्थित झाले असते, पत्रकार परिषदेमध्ये विचारले गेले असते, तेव्हा स्वाभाविकपणे इतर राजकीय पक्षांनी जशी बंगालमध्ये ही अनेक टप्प्यातली निवडणूक आहे ती कमी टप्प्यांमध्ये करावी अशी जी मागणी केली, त्याला भाजपाला देखील मग नाईलाजाने होईना त्यांना समर्थन द्यावं लागलं असतं. आणि पंजाबची निवडणूक देखील ही खूप
कमी स्वरूप काळात संपली असती. पण सर्वात महत्वाचं असंही विचारलं गेलं असतं, कारण तो सर्वात महत्वाचा मुद्दा होता, की तुम्ही लशीच्या संदर्भात काय करत आहात. त्यामुळे लशीची नोंदणी करायला म्हणजे आपल्या देशामध्ये जेव्हा एक मोठा देश आपला हा सबंध जगाची लशीची फॅक्टरी होऊ शकतो आणि तेवढी क्षमता आपल्यामध्ये आणि हे सगळं जग मान्य करतं. असं असताना देखील आपण आपल्या देशातील उत्पादकांकडे ऑर्डर बुक करायला, लशींची ऑर्डर द्यायला इतका वेळ का लावला, त्यांना भांडवल निर्मिती का करून दिली नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये एवढं संकट असताना, एवढी आपली क्षमता, लस आपल्याकडेच नसताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर लशीची निर्यात का होऊ दिली जाते, हे सगळे प्रश्न वेळच्या वेळी खूप आधी विचारले गेले असते. त्यांना हे विचारलं गेलं असतं की तुम्ही देशाबाहेरील लस उत्पादकांकडे ऑर्डर का नाही नोंदवलेली आहे. हे सगळे प्रश्न हे जसं अमेरिकेमध्ये घडलं तसं हे इथेही घडलं असतं आणि कदाचित पंतप्रधानांना त्यावर ठाम पावलं उचलावी लागली असती. आणि त्याचा परिणाम म्हणून आज जी आपली बहुसंख्य जनता आज लशीच्या अभावी फार मोठ्या काळासाठी ही एका प्रकारे एका टांगत्या तलवारीखाली आपण आता असणार आहोत, तशी परिस्थिती कदाचित ही टाळता आली असती. कारण हे सर्व प्रश्न पत्रकार परिषदांमध्ये अगदी टोकदारपणे विचारले गेले असते. कुंभमेळ्याच्या संदर्भातले असतील, लशीच्या संदर्भातले असतील, निवडणुकांच्या संदर्भातील असतील, हे सगळे प्रश्न विचारले गेले असते. आणि त्यामुळे एक पंतप्रधानांना देखील त्वरेने अशी पावलं उचलावी लागली असती आणि एका मोठ्या अनिश्चिततेचं जे संकट आपल्यावर आहे, कारण शेवटी लस हेच अंतिम संरक्षण या कोविड पासून हे सगळेजण सांगतात. त्यामुळे हे अनिश्चिततेची टांगती तलवार ही बहुसंख्य लोकांच्या आयुष्यावर ही आता अनेक महिने पुढे राहणार आहे. फक्त 3-4% लोकांना लशीचं संरक्षण आहे, तेव्हा 96% जनता ही अशी आहे. अशा वेळेला हा कालावधी लोकांचा अनिश्चिततेचा खूप कमी झाला असता असं निश्चितपणे म्हणता येतं. प्रश्न फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी न घेतलेल्या पत्रकार परिषदांचा नाही. अमेरिकेमध्ये डॉक्टर फौची हे जे अमेरिकेतल्या राष्ट्राध्यक्षांचे वैद्यकीय सल्लागार हे सातत्याने पत्रकार परिषदा घेत होते आणि राष्ट्राध्यक्षांच्या बरोबर म्हणजे ट्रम्प यांच्या बरोबर ते पत्रकार परिषदा घ्यायचे. इतकंच नाही, जेव्हा ट्रम्प चुकीची मतं मांडायचे तेव्हा हे अँथनी फाउची हे राष्ट्राध्यक्षांच्या भूमिकेला छेद देणारं वक्तव्य करायचे. राष्ट्राध्यक्षांची चूक त्यांच्या समोर ते सांगायचं, असे धैर्य दाखवायचे. शेवटी कारण फाउची ही एक संस्था आहे, ती व्यक्ती जरी असली तरी ती एका वैद्यकीय क्षेत्रातली अत्युच्च अशी ती व्यक्ती आहे आणि त्यांचं मत हे अत्यंत महत्वाचं होतं आणि आहे अजूनही ते त्या पदावर आहेत. आणि त्यामुळे ते राष्ट्राध्यक्षांच्या दबावाला अजिबात बळी पडत नव्हते आणि त्यांना खोडून काढत होते प्रसंगी. आणि शेवटी काय आहे की लोकशाहीमध्ये असा ताठकणा असलेल्या संस्था असणं हेच तर लोकशाहीचं एका प्रकारे एक लक्षण आहे. समजा भारतामध्ये देखील या फौचींसारखी अशी एक संस्था असते, मी त्याला संस्था म्हणतो, व्यक्ती ही त्या म्हणजे ती व्यक्ती देखील एक संस्था असते त्यांच्या पदामुळे. अशी आपल्याकडे संस्थात्मक रचना असती तर कदाचित जे ऑक्सिजनचा जो पुरवठा, ज्याच्याबद्दल असं नंतर उघड झालं की ऑक्सिजन निर्मितीची क्षमता वाढवण्याची शिफारस आधीच केली गेलेली होती, खूप आधी, तर त्या संदर्भातले प्रश्न देखील पत्रकारांना उपस्थित करता आले असते आणि ती सुद्धा गोष्ट अगदी खूप आधीच जनतेसमोर आली असती. सरकारवर त्याचा दबाव आला असता आणि त्याच्यावरही सरकारला कारवाई करावी लागली असती. हे निश्चितपणे घडलं असतं, कारण जेव्हा नियमित उच्चपदस्थ व्यक्ती या पत्रकार परिषदा घेत आहेत असं म्हटल्यानंतर पत्रकारांना देखील प्रश्नाच्या खोलात जाऊन प्रश्न विचारणं याला एक प्रोत्साहन मिळतं. जेव्हा पत्रकार परिषदा होतच नाहीयेत असं म्हटल्यावर ते प्रोत्साहन गेलेलं असतं आणि त्यामुळे ही एका प्रकारे सरकारला देखील फायदेशीर अशी गोष्ट ठरली असती आणि ह्या ऑक्सिजनच्या झालेला हा प्रश्न खूप आधीच पटलावर आला असता, सार्वजनिक चर्चेच्या पटलावर आला असता, सरकारवर त्याचा निश्चितपणे दबाव निर्माण झाला असता आणि सरकारने पावलं देखील उचलली असती. पण ट्रम्प काय किंवा नरेंद्र मोदी काय,
या या ही दोन्ही व्यक्तिमत्व अशी आहेत की या दोन्ही व्यक्तिमत्वांना जेव्हा आपण निवडून दिलं, लोकांनी निवडून दिलं, तेव्हा त्यांच्याकडून अपेक्षाच ही होती की तुम्ही आम्हाला अत्यंत जलद आणि बेधडकपणे निर्णय घेणारे व्यक्तिमत्व म्हणून आम्ही तुम्हाला निवडून देत आहोत. आम्हाला लोकशाही पुरे झाली ती लोकशाहीमध्ये सगळी संथ प्रक्रिया आम्हाला ते नकोय. आम्हाला अशी व्यक्ती पाहिजे की जी धडाक्यात निर्णय घेईल आणि एका प्रकारचे लोकशाहीबद्दलच्या ज्याला सिनिसिझम असं म्हणतात, निराशावादी भूमिकेतूनच आपण अशा व्यक्तिमत्वांना, जेव्हा नरेंद्र मोदी आणि ट्रम्प या दोन्ही व्यक्तिमत्वांना निवडून देण्यामध्ये लोकांची एक भूमिका ही लोकशाही प्रक्रिया, त्यातल्या व्यवस्थात्मक चेक्स अँड बॅलन्सेस ज्याला म्हणतात, या सगळ्यांच्या निरुत्साह होता, निराशा होती आणि एक कोणीतरी व्यक्ती सत्तेवर आला की तो धडाक्यात निर्णय घेईल आणि आपले सर्व प्रश्न सुटतील. अशा प्रकारे लोकशाहीमध्ये न मावणारी भूमिकाच लोकांची अशी होती, हे आपल्याला नाकारता येत नाही. उदाहरणार्थ तुम्ही बघा की आपण बघूया की नोटबंदीचा निर्णय हा पूर्णपणे फसला, यात काही शंका नाही. आणि तो फसला, परंतु आपण नरेंद्र मोदींना निवडूनच अशासाठी दिलेलं होतं की तुम्ही सत्तेवर जा आणि धडाक्यात असं काहीतरी करा की या अर्थकारणातला भ्रष्टाचाराचा प्रश्न पूर्ण संपला पाहिजे, काळा पैसा पूर्ण नष्ट झाला पाहिजे आणि त्यामुळे असा काहीतरी निर्णय तुम्ही घ्या. आणि असा निर्णय जेव्हा नरेंद्र मोदींनी असा निर्णय घेतला तेव्हा आपण कोणाला दोष देणार, कारण आपल्याला जे हवं आहे तेच नरेंद्र मोदी स्वतः करत होते. त्यामुळे हा निर्णय तुम्ही कोणत्या तज्ज्ञांना विचारून घेतला, ती निर्णय प्रक्रिया काय, असे प्रश्न विचारणं हे आपल्यालाच लज्जास्पद वाटलं, कारण आपल्याला जे हवं तेच जेव्हा आपला नेता करतोय तेव्हा हे प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य आपण पूर्णतः गमावून बसतो. म्हणजे जाब विचारणं तर दूरची गोष्ट, पण साधे प्रश्न विचारणं हे सुद्धा आपण गमावून बसतो, कारण ते प्रश्न विचारणं आपल्यालाच लज्जास्पद वाटतं. असं काहीतरी नोटबंदीच्या संदर्भात झालेलं आहे, आपल्याला दिसतं. त्यामुळे एकंदरच जेव्हा आणि नोटबंदीचा प्रचंड वाईट फटका अर्थकारणाला बसला आणि त्यानंतर अर्थकारण आपलं जे ढासळत गेलं ते आता तर खूपच वाईट अवस्थेत आहे. तेव्हापासून गेली 5 वर्ष आपला अर्थवृद्धी दर झपाट्याने ढासळत गेलेला आपल्याला दिसतो आणि तो नोटबंदीचा फटका त्याच्यामध्ये होता आणि त्यानंतर अर्थातच अनेक गोष्टी आहेत. परंतु जेव्हा म्हणजे मुद्दा असा की आपण ही जी आपली एक प्रबळ नेता, एक प्रबळ माणूस आणि जो वर सत्तेवर जाऊन धडाक्यात निर्णय घेईल, अशा तऱ्हेची जी आपली मानसिकता असते, त्यामुळे लोकशाहीमधले चेक्स अँड बॅलन्सेस, लोकशाहीमधल्या व्यवस्थात्मक नियंत्रणं, ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे एखादा नेता, त्या नेत्याच्या चुका, त्या नेत्याची बेफिकिरी, त्या नेत्याला पडणारे प्रसिद्धीचे किंवा असे मोह, या सगळ्यांवर लोकशाहीतील पत्रकारिता, लोकशाहीतील खुली न्यायपालिका या गोष्टी बंधनं आणतात. या गोष्टी त्यांना एका मर्यादेमध्ये ठेवतात आणि हीच गोष्ट आपण विसरलो. आपण फक्त एका व्यक्तीच्या हातात पूर्ण सत्ता दिली की देशाचे प्रश्न संपतात, हे आपण इतकं सुटसुटीत आकलन आपण केलं आणि त्याची फार फार मोठी किंमत आज आपला देश देत आहे. करोनाच्या दुसऱ्या या लाटेनी जे काही आपण सोसलंय त्याला काही सीमा नाहीये. म्हणजे आपल्या कोणाच्याही आपल्या आयुष्यामध्ये निदान एक तरी माणूस असा आहेच की ज्याला आपण करोनामुळे गमावलेला आहे. अशी अनेक कुटुंब आपल्याला माहिती आहेत की ज्यांच्या लोकांची अपरिमित शारीरिक आणि आर्थिक हानी झालेली आहे. गरीब जनतेचा काही प्रश्नच, त्याला काही विचारताच येत नाही. ही प्रचंड मोठी किंमत आपण या देशाने दिलेली आहे आणि एवढी प्रचंड मोठी किंमत दिल्यानंतर, हे मोठं या संकटाचा फटका सोसल्यानंतर, निदान आता तरी आपण हे जे एक प्रबळ नेतृत्व आणि त्याच्याबद्दल असलेलं आपलं आकर्षण, याचा आपण फेरविचार निदान आता तरी आपण करू का, हा प्रश्न आपण विचारला पाहिजे. धन्यवाद.